पूर्वजनर का जाती। म्हणून एखादा भक्त जरी दिसायला साधा असेल यांचा उपवास नाही करायचा। अशा निष्ठावंत लोकांचा जो उपवास करीन त्याच्या सगळ्या पिढ्या नरकाला जातील। मारुतीराय दिसायला साधे होते, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे। पैठणचे मालक सांगतात, कोण आहे असा पापी हरामखोर की मारुतीरायला कनिष्ठ म्हणण्याची ताकद आहे? नाही, मारुतीराय मारुतीराय। पण भीमानं बाहुबळावर थोडा एक मद असतो माणसाला, मग तो सत्तेचा असेल, तो वैभवाचा असेल, काय असेल, विद्वत्तेचा असेल, जरा संमत असतोय। हे ह्या गाठी आहेत का जर शब्याजार करतात माणसाला, करतात थोड्या शब्याजार, आणि गाठी शक्यतो बसायच्या जाग्यावर येतात। बैलाला जांगात येतात, बैलाला तर चलू देत नाहीत। हो, तर बैलाला चलू देत नाहीत इतक्या काबाड कष्ट करणाऱ्याला, तर साखरून तूप खाणाऱ्याला तर जाग्यावर लोळीत आहेत गाठी ब्याज। आता ते राजपुत्र आहे ना, त्याला थोडासा मद आहे, कारण त्यावेळेला तो इंद्रप्रस्थाचा राजा होता त्याचा भाऊ, आणि इंद्रप्रस्थाच्या वैभवाचा राजकुमार। वानराला काय मोजणार आहे तो? उपहास करू लागले, उपहास। मला असं वाटतंय म्हणून तर पैठणचे मालक म्हणले असतील की एखाद्याचा वरचांग पाहून जर उपवास करताल तर त्याचे पूर्वज नरका जाती। म्हणून त्याचं बाह्य अंग, त्याची गाडी, तो पायी पायी आला याचा अर्थ तो साधा महाराज आहे का? आणि मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा असतो का? मोठ्या गाडीत येणारे लोकनाट्यवाल्याला 15-15 लाख जरा येतात। माझ्या लहानपणी जेव्हा आता जत्रा असती खंडेरायाची, चंपाषष्ठीची, तर मी लहानपणी जवळ्याला जायचो, आणि नाहीत ना पिंपळगावचे, आम्ही जवळ्याला जायचो, तर जवळ्याला लोकनाट्य यायचे आप्पा, तर मंदिराच्या कळसावरला एखादं स्लाइड बंद व्हायचा, पण लोकनाट्यातलं गाणं बंद होत नव्हतं। त्याला स्वतःचं जनरेटर होतं 15.5 लाखाचं, म्हणजे 24 लाखाचा ट्रक आणि 15 लाखाचं जनरेटर, काय असेल ते, किती लाखाचं असेल ते, म्हणजे 24 लाखाचं ट्रक जनरेटर ठेवाला, ते माणसं गरीब असतात का? आणि त्याच्यातले कामगार लोकांना लक्झऱ्या 30-30, 40-40 लाखाच्या। कोण माणसं आहेत बिचारे ते? लोक कलावंत आहेत बिचारे ते। महाराजाच्या यादीत कसे येतील बिचारे? त्यांना वाईट म्हणण्याची आपली पात्रता नाही, पण वारकऱ्याच्या यादीत कसं येता येईल त्यांना? आणि एखादा वारकरी पायी पायी आला म्हणजे त्याला साधं म्हणायचं का? आणि एखादा महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे त्याला चांगलं म्हणायचं? ह्या चुकीच्या गोष्टी आहेत। विठाला विठाला। तसं मारुतीराय जरी दिसायला वानर असतील, उपवास नाही करायचा, त्यांचा अधिकार फार मोठा आहे। भीमाच्या लक्षात नाही आलं, आणि सांगूनही भीमा ऐकत नाही, कळायला ठोका लावून द्याला एक, इतका ठोका जोरात हाणला आपा, भीमाला सगळे युग आठवले, सगळे युग आठवले, सगळे युग आठवले। छन 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 डोक्यातून मुंग्या निघल्या भीमाच्या, भीमाच्या। नुसते मारुतीरायकडे पाहतो, ते काय वानर रे बाप्पा, हे आगाऊच काम आहे वानरच, ठोक्यात आपल्या सगळ्या मुंग्या काढल्या भीमाच्या, भीमाच्या। आणि शेवटी संत संत असतात, शरण शरण जे हनुमंता सांगतोय। मारुतीरायानं भीमाकडे बघितलं आणि विचारलं, कोण आहेस तू? मी कुंती पुत्र भीम आहे, कुंती पुत्र भीम आहे। मारुतीरायाच्या डोळ्यातून पाणी आलं। मारुतीरायानं सांगितलं, राजा मी याच्याकरता तुझ्या आईचं नाव विचारतो, माझा मनाभावातून ज्यानं ठोका खाल्ला ते वाचतच नाही, वाचतच नाही, आतापर्यंतची कहाणी आहे। आणि तुला इतका रट्टा देऊनही तू जिता आहेस, त्या अर्थी तुझ्या मायबापाचं पुण्य लय मोठं आहे। मला नाव सांग बरं मायबापाचं। मग पंडूराजा सांगितले, कुंती आई साहेब सांगितल्या, डोळे भरून आले,
आणि मारुतीरायन सांगितलं, जाऊ दे गडे, तू उपद्रव करत होता याच्याकरता मी तुला ठोका मारलाय, पण तू चांगल्या कुळातला आहेस, मला हे सगळं मातीत घालायचंय, मला एकदा तुला आलिंगन द्यायचंय. तर भीम म्हणला, 4 बोट हाणले तर अजून मुंग्या निघायल्यात, आणि यानं आलिंगन देऊन जर कवटाळलं तर तुराट्या मळड्यावानी फासोळ्या मुडीने कडक 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 मुडीने. त्याच्यामुळं आपण नाही याला आलिंगन द्यायचं. मारुतीरायनं सांगितलं, अरे मनातलं काढून टाक रे भीमदादा. दादा म्हणले मारुतीराय, काढून टाक रे, काढून टाक. ऐक तू माझं, ऐक, मी वारकरी आहे, मी निष्ठावंत आहे, मी विटेवरच्या मालकाचा उपासक आहे, मला मालकाची आवड आहे, रामा गड्याची आवडी मोठी, मला अत्यंत आवड आहे रामप्रभूची. तू माझ्यावर विश्वास ठेव रे, विश्वास ठेव, विश्वास ठेव. भीमानं विचार केला, मी याच्या अगोदर मानस सरोवरात बऱ्याच वेळेस आलो, पण हे वानर मानस सरोवरावर असल्याच्या नंतर झाडं सुद्धा प्रसन्न झाले. भक्तीची ताकद होती अप्पा ती. पण तरी पण विश्वास कोणावर नको बाबा, नको. मारुतीरायन सांगितलं, एक बोलू का रे, मी ज्याचं भजन करतो त्याला आवड आनंद वाटेल, मी तुला आलिंगन दिलं तर मला तुला एकदा मिठी मारायची. आणि हृदयाला हृदय लागलं की सगळे पाप संपत असते, सगळं संपत असते, म्हणून आपल्याकडं आलिंगन जास्त महत्वाचं आहे. हृदयाला हृदय लावून. मित्राची सुद्धा मिठीला मिठी आप्पा फार मिठ्या सांगितल्या, 2500 मिठ्या सांगितल्या श्रीमद भागवतात. म्हणून मारुतीराय म्हणतात, मला तुला आलिंगन द्यायचंय. भीमान सांगितलं, एकदाच ठोका मारलाच सगळे तीर्थ सापडेल, आता आलिंगन नको वडे, नकोच. मारुतीराय म्हणले, पण माझ्या अंतःकरणात ती हाडाडी राहील. शरण शरण जे हनुमंत सांगतोय. आणि शेवटी नाईला जाणं भीमाला असं स्फूर्त केलं, आणि भीमानं सांगितलं, कसं द्यायचं तर तू दे, आता मी काय तिकडे येत नाही. मारुतीराय जवळ गेले आणि मारुतीरायानं आलिंगन दिलं. पण भीमाने विचार केला, आपण शरीर मोकळं ठेवायचं नाही, मोकळं जर ठुलन यानं लय दाबलं तर चुरा होईल, त्याच्यापेक्षा आपणही आपली ताकद आवळून ठेवा. आणि भीमानं तटस्थ भूमिका घेतली. मारुतीरायानं आलिंगन दिलं, मिठी सोडल्या गेली. मिठी सुटली. मारुतीरायानं मानस सरोवरातलं पाणी उजव्या हातावर घेतलं आणि संकल्प सोडला, पवित्र अंजनीच्या पोटी जन्म झालाय. अंजनीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला जर मी माय म्हणत असेल आणि अशा सत्तेवर आरूढ असताना जगाच्या मालकाचं जर निष्ठेनं भजन करीत असेल तर माझं अंग भीमाला जिथं जिथं लागलंय ते अंग वज्राचं हो, असं मारुतीरायाचं